होता फक्त. खेळपट्टीबद्दल एकंदरीत काय सांगशील? आज जिमखाना मैदानाच्या पहिल्या सामन्यात जेव्हा तो गोलंदाजी करत होता त्या कंपॅरिझन मध्ये आता खेळपट्टीवरती ऊन आल्यानंतर थोडीशी सुकल्यानंतर आता खेळपट्टीमध्ये काही तुला बदल जाणवला? हां, सकाळी थोडा बॉल स्किड होत होता, आता बऱ्यापैकी बॅटवर जातोय बॉल, त्यामुळे शॉट पण मारायला सोपे आहे. अजून एक सामना बाकी आहे. 2 सामन्यात 2 विजयशी आपल्या संघानं संपादन केलेत. एकच सामना या ठिकाणी शिल्लक आहे. काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे की जे आता तू दुसऱ्या सामन्यासाठी स्ट्रॅटेजी बनवली की जोर जोरात गोलंदाजी करावी, फलंदाजाला चुकीचे फटके खेळण्यास भाग पाडावं, ही स्ट्रॅटेजी असेल की काहीतरी वेगळं करण्याचं? कारण आपला संघ क्वालिफाय राऊंडमध्ये जवळपास निश्चित झालेला आहे. क्वालिफाय झाला असला तरी स्ट्रॅटर्जी तीच राहील, तशीच बॉलिंग टाकण्यात येईल. लेडीज अँड जेंटलमॅन, सुचित देवळी, मॅन ऑफ द मॅच. महेश डोंगरे असतील तर त्यांनी कॉमेंट्री कक्षात यायचं आहे. महेश डोंगरे. आज प्रतियोगिता का तीसरा दिन, दोपहर के वक्त के दौरान दो बेहतर टीमों के बीच में मुकाबला चालू होने जा रहा है. वीर स्पोर्ट वेंगुर्ला और आदित्य 11 कनकौली के बीच में. वीर स्पोर्ट वेंगुर्ला टीम ने पहले क्षेत्रऊ करने का फैसला किया है और बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया है आदित्य 11 कनकौली टीम को. ओपन बल्लेबाजों की जोड़ी युवराज कदम और वैभव परब, दोनों भी टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन बल्लेबाजों में से एक जाने जाते पहचाने जाते हैं. ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर संयम बरकरार रखकर उनको बल्लेबाजी करनी होगी. पहले ओवर की दूसरी गेंद उठाकर मारने का प्रयास किया, हवा में चली गई थी गेंद, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद नहीं थे, आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी. 1 रन की सहयोग से खाता खोला है बल्लेबाज ने. बिना कोई विकेट खोते हुए स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर बल्लेबाजी बेहतर हो पाती है तो पूरी टीम का हौसला बुलंद हो जाता है और पूरी टीम उभर के बाहर निकलती है बेहतरीन टारगेट खड़ा करने के इरादे से. पॉइंट के दिशा के ऊपर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी. जिस टीम का क्षेत्रयू मैदान के भीतर काफी बढ़िया रहता है, बाद में काफी मदद मिलती है गेंदबाज को, गेंदबाज प्रेरित हो जाता है, पूरी तरीके से सटीक गेंदबाजी करने का प्रयास करता है और रनों के ऊपर तब अंकुश लगते हुए देखने का अवसर प्राप्त होता है. बेहतरीन क्षेत्ररक्षण राधाकृष्ण पेडनेकर के द्वारा, और यहां पर देखो पूरी तरीके से दिक्कत की स्थिति में रन लेने का प्रयास किया, आखिरकार राधाकृष्ण पेडनेकर ने विकेट उखाड़ दिए. के बाद स्कोर हो चुका है यहां पर 3 रन. पहले बल्लेबाजी करते हुए अवधू स्पोर्ट कनकौली टीम सावंतवाड़ी जिमखाना के मैदान के ऊपर वीर स्पोर्ट वेंगुर्ला टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए पहले विकेट का पतन होने की वजह से नया बल्लेबाज मैदान के ऊपर जिसका नाम है पंकज परब. पहले विकेट के रूप में वैभव परब खेमे में लौटे तो उनकी जगह के ऊपर युवराज कदम का साथ देने के लिए पंकज परब मैदान के ऊपर. शुरुआत के ओवर में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा होती है, दबाव से बाहर निकलना है तो संयम बरकरार रखकर साझेदारी बनवानी होगी, सिंगल डबल लेकर, और साझेदारी बन पाती है तो पूरी तरीके से दबाव की स्थिति गेंदबाजों के ऊपर देखने का अवसर प्राप्त हो सकता है. राजन केरकर की यह गेंद बल्ले के बीचों बीच लेकर खेला, लॉन्ग ऑन की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी. कुल मिलाकर 2 रन और 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली. स्कोर हो चुका है यहां पर 5 रन. एक विकेट के नुकसान के ऊपर 5 रन. निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, यहां पर साझेदारी बननी चाहिए और दोनों भी बल्लेबाज यहां पर साझेदारी बनवा पाते हैं तो अपने टीम को संवर सकते हैं दबाव की स्थिति से, क्योंकि पहले ओवर में पहले विकेट का पतन हो चुका है.
स्क्वायर लेग अंपायर के बगल में खिलाड़ी क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करना चाहते हैं, रनआउट का संभव हो सकता है, जोरदार अपील। और यहां पर देखो अंपायर ने थर्ड अंपायर की तरफ कॉल करवा दिया है। थोड़ी वक्त में फैसला होगा कि रनआउट के रूप में बल्लेबाज आउट है या नहीं। लेकिन पूरी टीम मैदान के ऊपर थोड़ी सी कि बल्लेबाज रनआउट के रूप में आउट है तो दूसरे विकेट के रूप में बल्लेबाज खेमे में लौटेगा। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है पंकज परब। कुल मिलाकर 5 रनों के ऊपर 2 विकेटों का पतन। पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 5 रनों के ऊपर 2 विकेटों का पतन। पहले बल्लेबाजी करते हुए अवधूत 11 कनकौली की टीम वीर स्पोर्ट वेंगुर्ला टीम के सामने। वीर स्पोर्ट वेंगुर्ला टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए अवधूत 11 कनकौली की टीम ने पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 5 रन बनवाए हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। लगातार 2 विकेट पतन होने की वजह से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है। दबाव से बाहर निकलना है तो यहां पर साझेदारी बननी चाहिए। आपको मालूम है वर्ल्ड कप के दौरान श्रीलंका टीम के 2 चोटी के बल्लेबाज सनत जयसूर्या और रमेश कालू उतरना खेमे में लौटे थे, तभी उभर के बाहर निकले थे अरविंद डिसल्वा। गुरुसिंगा को साथ में लेकर उन्होंने साझेदारी बनवाई और बाद में अर्जुन रणतुंगा के नेतृत्व के छत्र छाया के नीचे श्रीलंका टीम ने वर्ल्ड कप के ट्रॉफी के ऊपर अपना नाम रोशन किया था। भारत टीम के बारे में लेखा जोखा पेशकश किया जाए तो वानखेड़े स्टेडियम के ऊपर वीरेंद्र सहवाग और सचिन तेंदुलकर खेमे में लौटने की वजह से पूरी स्टेडियम के ऊपर सन्नाटा छाया था। तभी खंबीर रहते गौतम गंभीर, गिरी हुई पारी को संभाला था, बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन टाइमिंग दिखवाते हुए लंबी पारी खेली थी और बाद में महेंद्र सिंह धोनी ने छक्कों की बौछार करवाते हुए ट्रॉफी के ऊपर अपना नाम रोशन किया था। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। उसी तरीके की बल्लेबाजी संयम बरकरार रखकर होनी चाहिए अवधूत स्पोर्ट कनकौली टीम के दोनों भी बल्लेबाजों की तरफ से। लगातार 2 विकेटों का पतन होने के बाद थोड़ी सी दबाव की स्थिति, दबाव से बाहर ले जाना आसान बात नहीं, लेकिन दिलेरी दिखवाकर दोनों भी बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी होगी, तभी अनहोनी को होनी बनवा के दिखवाने की काबिलियत दिखवा सकते हैं और पूरी तरीके से अपने टीम को संवार सकते हैं। और उसी के लिए संयम बरकरार रखकर बल्लेबाजी होनी चाहिए क्योंकि काफी बेहतरीन गेंदबाजी साबित हो रही है वेंगुर्ला टीम का प्रतिनिधित्व करते हुए हर गेंदबाज की तरफ से। शॉट लॉन्ग लेग की तरफ बैकअप किया जाता तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहां पर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 7 रन। बेहतरीन स्कोरिंग की काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो रही है, काफी सहयोग मिल रहा है स्कोरर की हैसियत से अमोल केसरकर की ओर से। मिड विकेट क्षेत्र के ऊपर खेला है शॉट, मिड विकेट के ऊपर बैकअप किया जाता, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व राजन केरकर के द्वारा। पहले प्रयास में उठा पाते तब तक 1 रन की पूंजी। दोनों भी बल्लेबाज इक्का दुक्का लेकर स्ट्राइक रोटेट किया कर रहे हैं क्योंकि उन्हें मालूम है कि रनआउट के रूप में यहां पर विकेट खोना खतरा साबित हो सकता है क्योंकि पहले ही 2 विकेट खेमे में लौट चुके हैं। गेंदबाज की हैसियत से आशीष चले, आशीष की गेंद उठाकर मारने का प्रयास किया मिड विकेट की तरफ से, आसमान को छूते ना छूते गेंद बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए। 6 रन की सहयोग से रनों में तब्दीली। स्कोर हो चुका है यहां पर 2 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद आशीष शिरोडकर सिंधुदुर्ग स्तर में चाहे टेनिस खेलना हो, लेदर खेलना हो, बेहतरीन काबिल तारीफ क्रिकेट खेल चुके हैं और यही वजह सिंधुदुर्ग स्तर में स्तर के बाहर एक अष्टपैलू खिलाड़ी की हैसियत से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है। उनकी गेंद के ऊपर छक्का मुकम्मल किया है बल्लेबाजों ने, लेकिन बल्लेबाजों को मालूम है आशीष की काबिलियत। मुझे मस्का लगाकर बातें कहने की आदत नहीं क्योंकि आशीष ने अभी तक जो क्रिकेट खेली है दर्शकों के दिलों में जगह बनवाई है बेहतर से बेहतर क्रिकेट खेलकर।
दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित किया, अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। 1 रन की सहयोग से 15 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर पूछने की जरूरत नहीं, बिना दिक्कत क्रिकेट खेलो और बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो। 2 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। आशीष फिर एक मोटोबा चले, लेग स्ट्रिक ऊपर गेंद थी, स्क्वायर लेग के दिशा के ऊपर खेला है, बैकअप करना चाहते हैं, तब तक 1 रन की पूंजी, दूसरा रन लेना चाहता है। विकेट कीपर के हाथ से राधा कृष्ण पेडनेकर काफी चौकन्ने। राधा कृष्ण पेडनेकर सिंधुदुर्ग स्तर के बेहतरीन क्षेत्ररक्षक के हैसियत से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। टेनिस क्रिकेट जगत में 2 ऐसे क्षेत्ररक्षक मैंने आंखों के सामने कई प्रतियोगिता के दौरान देखे हैं। रणधुंजार वैभववाड़ी टीम की ओर से खेलने वाले अविनाश रायकर और वेंगुर्ला टाउन सदा स्पोर्ट वेंगुर्ला का प्रतिनिधित्व करने वाले राधा कृष्ण पेडनेकर, जिनके पास कॉर्ट चली जाती है तो बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाते हुए दोनों भी क्षेत्ररक्षक कॉर्ट में तब्दीली किया करते हैं। और यही वजह है टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन क्षेत्ररक्षक के हैसियत से उन्हें जाना जाता है, पहचाना जाता है। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेटों के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए अवधू स्पोर्ट कनकौली टीम ने वीर स्पोर्ट वेंगुर्ला टीम के सामने स्कोर खड़ा किया है 19। तो पहले 2 ओवर का विहरण में राजा सामान आपके सामने हिंदी के परिभाषा में पेशकश करते हुए चला रहा था। तो आगे का विहरण पेशकश करने के लिए मेरे सहयोगी कमेंटेटर महेश डोंगरे जो अंग्रेजी में आपके सामने मौजूदगी दिखवाएंगे, जिनके पास मैं माइक्रोफोन सुपुर्द करता हूं। थोड़ी वक्त के लिए तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। महेश डोंगरे। Thank you very much, Raja. He's got bang on target, safe as well. Absolutely superb atmosphere here in Savantwadi Gymkhana Cricket Stadium. Bright sunshine is out there. Lovely breezes across the ground as well. This captain brought to the attack as well. Rajan Kherkar, DK. Third over progressive as well. Right arm over the wicket. Oh, this time you miss ahead. Good delivery by Rajan Kherkar, and batsman completely missed the ball. And the result is a clean bowled. Little bit of delighted side as well. And a little bit disappointed for the batting side for the Outdoor Sports Kankauli. Ladies and gentlemen, for your kind information, this tournament has been organized by the head of the City Trophy 2021. Season 1, the first prize of this tournament, rupees 1,11,111 rupees, and a good trophy as well. Second prize of this tournament, rupees 55,555 and good trophy as well. Third prize of this tournament, rupees 21,000, good trophy as well. Fourth prize of this tournament, rupees 21,000 and a good trophy as well. Man of the match, man of this series, best batsman, best wicket keeper, and many more prizes in this tournament so far. Who is the winner of this tournament along with the first prize? Who is the runner of this tournament along with the second prize will be decided day after tomorrow. It means 28 February 2021. The evening session sharp 6 o'clock. The higher dignitaries will be present here to distribute the prize distribution ceremony. To make this tournament is successful and eventful, Sanju Parab, Makaranda Toraskar, Rishi Harmalkar and his friend circle, they're doing the job very well last couple of months. Ladies and gentlemen, for your kind information, this match played between the most strongest team in tennis ball cricket tournament, Outdoor Sports Kankauli versus V Sports Vengula. A little bit of trouble for the Outdoor Sports Vengula cricket team. This match is very important from Kankauli's 11 batting point of view. Good delivery, Strati York and lane delivery. Bowlers face the ball into the follow-to regions. Nora and dot ball. Wicket keeper. One shot wide is third man. One cover, one deep cover region, one deep longer boundary. This is a offside fielding situation.
Good delivery now. This time ball goes to the short cover region. In big trouble this time. Yes. Up goes to the fingers. Up goes to the fingers. Captain cannot believe. Batsman cannot believe. With this wicket and run out ration, score moves on to the 19 runs on the board. So the new batsman is in. Glenn Fernandez is the new batsman. One recognized batsman back in the pavilion and one recognized batsman walks out to the middle. Superb atmosphere here in Savantwadi Gymkhana Cricket Stadium. Bright sunshine is out there. Very hot day today in Savantwadi. Wicketkeeper Radhakrishna Paidnekar. Very close wicket keeping behind the stumps. Rajan Kekar, very short run up. Here we go. Bowling from the Sabni Swara in. Right him over the wicket. Good shot, good shot. Fielder is down there. Can he take the catch? Samir Rengulikar is down there. In between, batsman taking 2 runs. Very good running between the wicket. Between these two batsmen. Full toss delivery. Batsman flicks away. Ball goes to the deep long operation. Fielder is down there. Samir Rengulikar is the fielder when he stopped the ball in between, batsmen taking 2 runs very comfortably. Rajan Kekar this time flicks away, ball goes to the fine leg region. Fine leg fielder stopped the ball inside the circle. But in between, batsmen taking 1 runs very comfortably. Good shot, good bowling, good batting, good cheeky single as well. With the single, score moves on to the 22 runs on the board. 4 wickets down, pulls away, ball goes to the deep wicket region. Oh, second chance, fielders making no mistake. Ashish Shirurkar is a very good experienced fielder, is down there. 52 years of age, Ashish Shirurkar. What a fitness in cricket, Ashish Shirurkar. So the end of the Glenn's innings. Out got Ashish Shirurkar, bowled Rajan Kekar for duck. So the end of the over number completed, number 3. And after batting pause, Audu Sports Kankoli
22 runs on the board. Loss of 4 wickets. Loss of 5 wickets. So the new batsman is in. New batsman is in. Govinda is the new batsman. So what's happened in remaining 3 overs? Change the commentary box, ladies and gentlemen. The expert Marathi commentators, Mr. Yogesh Parab. Good afternoon, Yogesh. थँक्यू. धन्यवाद महेश डोंगरे. पहिल्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक हा धावफलकावर मजल मारतोय तो 22 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. एका बाजूनं अवधूतस्फोट कणकवली संघ नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करत असताना जो वीरस्फोट संघ सकाळच्या सत्रात एका ताकदीनं जो उतरला या मैदानावर, त्याच ताकदीनं एका कडव्या गोलंदाजीचा मारा करत प्रतिस्पर्धी संघांच्या मात्र खेळाडूंना अक्षरशः रोखून ठेवणारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर खेळाचं प्रदर्शन, पंचांची करडी नजर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप दूरवरून रत्नागिरी जिल्ह्यातून पंचांची कामगिरी. 4 पंच गेले 2 दिवस, आजचा 3रा दिवस. हे 4 पंच सुंदर पद्धतीची कामगिरी करतायत. एका बाजूनं अनुभवान नटलेला एक खेळाडू आमच्या स्क्रीनवर, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची कॉमेंट्री बॉक्समधून आदरानं नाव घेतलं तर असा आशिष शिरोडकर आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर न्यू फाईन गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. आडव्या बॅटनं पटका टोलवोबा, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, बॅटच्या पट्टे देत नाही चेंडू. या ठिकाणी नक्कीच मात्र एकेरी धावसंख्या गणली जाते. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला 23 धावा या धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय, हलकस घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ स्विंगिंग होतोय आणि युवराज कदम मात्र संघाची अवधूतस्फोट संघाची रन मशीन माघारी परतते. डीजे नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय रुपेश धुरे. एका बाजूनं पहिल्या सत्रात विचार केला सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघ आणि त्यानंतर अवधूतस्फोट संघाचा विचार केला. थोडंसं खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जो सिंधुदुर्ग 11 दोडामार्ग संघ या स्पर्धेतील तगडा संघ, तर दुसऱ्या बाजूनं या स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी मात्र पाहायला मिळते सुंदर अशी. सकाळच्या सत्रात ज्यानं सुरुवात केली आदि आर्यन देवली संघ, तर दुसऱ्या बाजूनं वेंगुर्ला तालुक्यातील नामवंत संघ या मैदानावर खेळतोय तो मात्र वीरस्फोट वेंगुर्ला संघ या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक धावफलकावर 23 धावा धावफलकावर येणाऱ्या काळात हाणामारी करावी लागेल ती अवधूतस्फोट कणकवली संघाला. शेवटच्या प्रयत्नापर्यंत झेल टिपण्याचा प्रयत्न होता. राजाजी सामंत यांनी सांगितलंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून यांची ख्याती कीर्ती आपल्या बऱ्याच तालुक्यांमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते. राधाकृष्ण पेडणेकरचा अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न आणि सामंतचे एक कौतुक करावं आशिष शिरोडकरचं 18 ते 19 या वर्षाच्या मुलांना लाजवेल अशी कामगिरी तो मैदानामध्ये करतोय. खरोखर या नौक्या खेळाडूंना त्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे मैदानामध्ये. त्यासाठी या प्रीमियर लीगचे सामने खेळले जातात त्या स्पर्धेच्या माध्यमातून. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन करतोय, जमिनी लगतचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक राजानुरपट डिके आमच्या स्क्रीनवर येतोय. उत्साहीच्या वातावरणात हातरो मारण्याचा प्रयत्न होता आणि एकेरी धावसंख्येनं धावफलक 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला 24 धावा धावफलकावर. प्रत्येक धावी लाख मोलाची ठरेल ती अवधूतस्फोट कणकवली संघाच्या बाजूनं आणि ते लाख मोलाची धाव कशाशीने घेण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करतायत. पहिल्या 6 षटकांमध्ये सन्मानजनक खेळी करावी लागेल उर्वरितच्या चेंडूंवर. आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला शॉट
स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक जातोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत दोन फलंदाज एकीय धावसंख्येवर भरते ते सांघिक धावफलकावर मजल मारते ती पाऊशतकी खेळी धावफलकावर पूर्ण करते 25 धावा या धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावर 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद करतोय रन मशीन अवधू स्पोर्ट कणकवली संघाचे युवराज कदम माघारी परतला आणि 1 चेंडू निर्धाव टाकत तब्बल 3 धावा खर्च करतोय तो गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा उपयोग ऐन मुखेच्या क्षणी पलोत्रामध्ये सुंदर पद्धतीचा झेल, उत्साह, एक ताकद आणि रवळनाथ रिक्षा स्टँड वेंगुर्ले त्यांचे साथीदार त्यांना डान्सर म्हणून द्यायचे. माध्यमातून तावडे गावचे सरपंच सन्माननीय संदीपजी अंचकर यांचं आगमन होत आहे. नगराध्यक्ष चषक 2021 सावंत बडे यांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. ऐन मोक्याच्या क्षणी अंतिम चेंडू, युवा गोलंदाजांचं का कौतुक केलं जात आहे. पंचायत लेवलच्या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर खेळाचं प्रदर्शन करतोय. 2 ते 3 वेळा यावर्षी तो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्या नावावर किताब कोरला गेला तो समीर वेंगुर्लेकर सुंदर पद्धतीची गोलंदाजी करत एका षटकामध्ये 1 चेंडू निर्धाव टाकतोय, 2 गडी बाद करत 3 धावा खर्च करतोय व सांघिक धावफलकाला मात्र रोधक लावणारी गोलंदाजी, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारी गोलंदाजी त्याने प्राप्त करत सांघिक धावफलक मात्र स्थिरावला गेला. 25 धावा धावफलकावर निम्मा संघ माघारी परतल्यानंतर अवधू स्पोर्ट कणकवली संघ नाणेफेक घातल्यानंतर फलंदाजी करत असताना आणि नौका खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय. सुहास जातोय रुपेश याच्या सत्तेला. 5 षटकांचा 4 षटकांचा झालाय की समाप्त आणि 5वा षटक हे प्रगतीपथावर. वेगवान पद्धतीचा चेंडू जमिनीलगतचा आपल्याला फटका पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येसाठी या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. गीतेश गावडे सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळी मी सकाळच्या रात्र राजाजी सामंत सांगितलंय 3 सितारे, 3 तेजोमय सितारे म्हणजे तिघांनी LED टीव्ही घेतले. सांघिक धावफलक पटका फसला जातोय. पुन्हा एकदा नोमॅस्ताम चेंडू विसरतोय. सुंदरच्या आमच्या स्क्रीनवर येतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये घेण्याचा प्रयत्न आणि थोडीशी या ठिकाणी सुस्तावलेली पेक प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा बहाल करते आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र मसल मारतोय. तो सांघिक धावफलक 28 धावा या धावफलकावर. त्या स्पर्धेच्या माध्यमातून या संघाबद्दल सांगायचं झालं तर विस्फोट वेंगुर्ला संघामध्ये 3 खेळाडू मालिकावीराचे किताब. एका बाजूने 2019चा मालिकावीर ज्याने आपल्या नंबर 32 इंची LED टीव्ही कोरली. छत्रपती चषक 2019च्या माध्यमातून तो गीतेश गावडे बॉलिंग रनअपवर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला जातोय. बराच वेळ चेंडूमध्ये सेबॅन नौका खेळाडू उदयनमुख खेळाडू आमच्या स्क्रीनवर येतोय. समीर वेंगुर्लेकर झेल टिपतोय आणि जवळ मात्र थोडासा केविलवाणी परिस्थितीमध्ये येऊन जखडला जातोय तो संघ. 28 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करत असताना अवधू स्पोर्ट कणकवली संघ या मैदानावर. सुभाषाच्या साथीला नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ पावलं टाकतोय. 8 गडी माघारी परततायत. फटका फसला तोय ताकदपूर्ण असा फटका. सुंदर पद्धतीचं झेल टिपलं जात आहे. 8 गडी 8 मोहरे अवधू स्पोर्ट कणकवली संघाचे माघारी परतले आणि नौका फलंदाज मैदानामध्ये
पोचतोय तो नॉन स्ट्रायकर एंडला. वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. यष्टीरक्षण सुंदर पद्धतीचा पहिला प्रयत्न, थोडीशी जलबाजी आणि त्यानंतर स्वतःला सावरत सुंदर यष्टीरक्षण करत मात्र निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावपलकाबरोबर 4 चेंडूंचा झालाय की समाप्त. 5वं षटक हे प्रगतीपथावर उर्वरित असून 2 चेंडूंचा आहे खेळ बाकी. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, या स्पर्धेच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज करणारी गोलंदाजी, विलस्पोर्टच्या बाजूने जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावर. एका रणनीतीने जो मैदानामध्ये त्यानं पावलं टाकले तो संघ विलस्पोर्ट संघ सुंदर पद्धतीची कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांच्या 20 स्फोटक गोलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवणारी गोलंदाजी. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला आग ओके अशी गोलंदाजी संबोधली गेली त्या आग ओके गोलंदाजीचं मात्र प्रदर्शन केलं जात आहे. आडव्या बॅटनं पटका टोलण्याचा पंचांकडे पायची चपील येत आहे. ऐन मुकेश आणि निर्धाव चेंडूच्या सांगत अखेरीस गीतेश गावडेचं मत षटकाची होते सांगता ती 5व्या षटकाची आणि सांघिक धावफलक धावफलकावर मात्र 28व्या धावफलकावर स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर पद्धतीचं गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे मित्र एक सुंदर समालोचक सचिन सामंत. 3 धावा 1 गडी बाद 3 चेंडू निर्धाव टाकतोय आणि धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी एका बाजूनं विलस्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम क्षणी कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल नाव फक्त पुकारण्याचं बाकी. संधी समीर वेंगुर्लेकरच्या हातामध्ये चेंडू असेल. 6 चेंडूंचा एक खेळ बाकी आणि ही मात्र जोडी, त्या जोडीला मात्र मोठे फटके टोलवावे लागतील या मैदानावर. जरी 40-45 धावा जरी सचिन झाल्या तरी अवधूत स्पोर्ट संघाकडे मात्र गोलंदाजी आहे. 2 षटका आपल्याला पाहायला मिळते. एका उभरत्या वयाचं आपलं नाव एक सुंदर पद्धतीचं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्यानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कोरलं तो रेडेगावचा आमचा सर्वांचा आवडता खेळाडू ग्लेन फर्नांडिस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयपूर खेळाडू म्हणून त्यानं बरेच पुरस्कार आपल्या नावावर कोरले. आज फलंदाजीत कमी पडला पण गोलंदाजी करावी लागेल. खराब फटका पाहायला मिळतोय आणि बॅट चिकट लागून चेंडू सर राहतोय. यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकरच्या हातामध्ये आणि 9वा गडी माघारी परततोय तो मात्र अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा सांघिक धावफलक धावफलकावर 28 सौरभ माघारी परततोय आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय तो मात्र अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं समीर वेंगुर्लेकर. आडव्या बॅटने फटके टोलवावे हा इरादा. टप्पा पडल्यानंतर चेंडू उंच घेतोय. लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू त्याला गणला जातोय. निर्धाव चेंडूची गणना जस तसा निर्धाव चेंडू तस तसा टाळ्यांचा आवाज आमच्या दिशेने पोहोचतोय तो विलस्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या बाजूनं. तर दुसऱ्या बाजूने थोडंसं निराशेचं वातावरण मैदानात प्राप्त होतंय ते अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या बाजूनं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चबळ हा संघ पूर्ण मात्र सर्व गडी बाद होत आहेत आणि सांघिक धावफलक मात्र स्थिरावला गेला धावफलकावर 28 धावा धावफलकावर. लो स्कोर सगळ्यात या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याच्या माध्यमातून अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूनं टिचून गोलंदाजी कशी असते, दुसऱ्या बाजूनं या संघामध्ये सामंतची 2 अनुभवी खेळाडू, एका बाजूनं राधाकृष्ण पेडणेकर आणि दुसऱ्या बाजूनं आशिष शिरोडकर. आणि या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर हे 9 खेळाडू या मैदानावर खेळत आहेत आणि त्यांचाच कित्ता गिरवत मात्र सुंदर खेळाचं प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघाला एक निशब्द करणारी गोलंदाजी करत कमी धावसंख्येमध्ये रोखतायत. प्रतिस्पर्धी संघ या संघाला मात्र या तगड्या खेळाडूंना आपल्या फिरक्या गोलंदाजीवर नाचवतोय की 28 धावांचा पाठलाग सहजासहजी विलस्पोर्ट संघ पूर्ण करतोय. हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक राजा सामंत, हिंदीचा मराठीचा बुलंद आवाज दिग्गज समालोचक यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपले काही वेळासाठी रजा घेतोय.
हॅलो, धन्यवाद योगेश परब, अप्रतिम सादरीकरण. कारण समालोचक किती बोलतो त्यापेक्षा काय बोलतो याला महत्त्व असतं. आणि खऱ्या अर्थानं युवा पिढी विकसित झालेली पाहून खूप आनंद मिळतो आणि तो आनंद गगनात मावेनासा होतो. अर्थात योगेश परब याचं लालित्यपूर्ण समालोचन, सचिन सावंत याचं लालित्यपूर्ण समालोचन आणि त्याच्या बरोबरीनं दीपक परब याचं लालित्यपूर्ण समालोचन. मित्रांनो, ही युवा पिढी आमच्या पावलावरती पाऊल टाकून मार्गक्रमण करते. भविष्यकाळ निश्चितच त्यांचा सुखकर आहे, त्यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारण कॉमेंटेटर हा चार्जरच्या रूपात असतो आणि संघातील खेळाडू हे मोबाईलच्या रूपात असतात. त्या खेळाडूंना प्रेरित करण्याचं काम कॉमेंटेटरनं करायचं असतं. त्यावेळी खेळाडू प्रेरित होतो आणि दर्जात्मक क्रिकेट खेळून रसिकांच्या हृदयात जागा करतो. परंतु ते सादरीकरण लालित्यपूर्ण असावं म्हणून मगाशी मी म्हटलं कॉमेंटेटर किती बोलतो त्यापेक्षा काय बोलतो याला महत्त्व आहे. कारण समुद्रामध्ये पाणी किती आहे त्याहीपेक्षा त्याच्या लाठा किनाऱ्याला किती येतात याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण त्या उसळणाऱ्या लाठा ज्यावेळी रुपेरी वाळूचं चुंबन घेऊन जातात त्यावेळी समुद्र किनाऱ्याचं दृश्य विलोभनीय दिसतं आणि ते हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्याजोगं असतं. मित्रांनो, त्याच उसळणाऱ्या लाठा ब्रायटनच्या किनारी रुपेरी वाळूचं चुंबन घेऊन गेल्या त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काव्य स्फुरलं, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मित्रांनो, ह्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यशाच्या उच्च शिखरावरती घेऊन जाणाऱ्या असतात. त्या दृष्टिकोनातून फक्त प्रयत्नशीलता दाखवणं गरजेचं आणि तेच प्रयत्न युवा कॉमेंटेटर योगेश परब असोत किंवा दीपक परब असो किंवा मित्रांनो त्यांच्या बरोबरीनं कार्यरत असणारा सचिन सावंत असो, तेच प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा दिल्या. हे लालित्यपूर्ण समालोचन ऐकल्यानंतर मी स्वतः राजा सामंत, माझ्या बरोबरीनं अशोक नाईक किंवा समीर पांढरे यांना सुद्धा आनंद निश्चितच मिळणार. कारण त्यांनी जे पेरलं ते आजच्या घडीला उगवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात प्रत्येकजण प्रत्येकाच्या शैलीत श्रेष्ठत्व सिद्ध करणारा असतो. प्रत्येकाची शैली निराळी असते, भिन्न भिन्न असते, परंतु त्या शैलीत सादरीकरण करताना संयम आणि भान राखून सादरीकरण विस्तृत अंगानं करणं गरजेचं असतं. सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन सलामीवीर बेंगुर्ला संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावरती दिसत आहेत. स्ट्राईकवरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय सुजित आणि नॉन स्ट्रायकरवरती गीतेश नॉन स्ट्रायकरवरती गीतेश आणि गोलंदाजी करण्यासाठी वैभव सज्ज होतोय कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी. 28 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. मधल्या अष्टीवरचा चेंडू खेळण्याचा मानस. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला असता तर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे गेला असता 4 धावांसाठी. परंतु फलंदाजानं मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न हवेत विरले आणि त्यामुळे चेंडू निर्धाव काउंटिंग केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी आपल्या रनिंग मार्कवरती सज्ज होतोय. संयम आणि कल्पकता राखत त्याला पुढचा चेंडू टाकावा लागेल कारण त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा माना. तडम्यांच्या दिशेनं विसावतोय चेंडू. शॉट तडम्यांना बॅकअप केला जातोय तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी फलंदाजानं आपलं खातं खोललंय. संघाची धाव संख्या झाली आहे 1. 29 धावांचा पाठलाग करताना आशिष शिरोडकर, राधाकृष्ण पेडणेकर यांच्या बाबतीत काय बोलायचं. ज्यावेळी MRIचं क्रिकेट खेळलं जायचं MRIच्या चेंडूवरती त्या कालखंडापासून या खेळाडूंनी सफर केलंय. त्यांचं लौकिक त्या काळात सुद्धा लौकिक प्राप्त होतं आणि सध्याच्या घडीला सुद्धा त्यांचं लौकिक प्राप्तच आहे. युवा पिढीने फक्त त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमण करणं गरजेचं, तरच तुम्हाला लौकिक साध्य करता येईल आणि असाध्य ते साध्य होईल. पुन्हा एकदा गोलंदाज टिचून गोलंदाजी करण्याच्या हेतून पुढे सरसावतोय. ऑफस्टिकवरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा हेतू. चेंडू हवेत विसावला. झेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवली होती. प्रयत्न हवेत विरले. झेल सुटला आणि 2 धावांमध्ये रूपांतर झालं. क्षेत्ररक्षकाची वावा करणं गरजेचं आहे. उलट मागं फिरून झेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवण्यासाठी दिलेरी लागते, ती त्यांनी दाखवली. प्रयत्न हवेत विरले. तो एक क्रिकेटचा भाग आहे. त्यामुळे क्रिकेट अंजारून गोंजारून निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँगलनं पहा, त्याचा आनंद लुटण्याची नामी संधी उपलब्ध होईल.
बॅटच्या मधोमध घेऊन कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं खेळून काढला. निश्चितच झेलात रूपांतर होऊ शकतं की नाही थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. अखेरीस चेंडूनं वेध घेतला सीमारेषेच्या पलीकडचा. 6 धावांसाठी चेंडू विसावला आणि या 6 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत 29 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या झाली आहे 9. डीजे गोलंदाज सज्ज. कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सरळ रेषेत सीमारेषेच्या समीप जातोय आणि पाहता पाहता चेंडूनं 4 धावांचा वेध घेतला. अर्थात चेंडू ज्यावेळी खेळण्यासाठी पवित्रा घेतला होता फलंदाजानं त्यावरतीच त्या क्षणाला 4 धावांचं शिक्कामोर्तब झालं होतं. पंचांनी फक्त औपचारिकता पूर्ण केली 4 धावा घोषित करून आणि या 4 धावांशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत फलकावरती लागल्या त्या 13 धावा. बिनबाद 13. 29 धावांचा पाठलाग करताना घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक. लॉंग ऑफच्या दिशेनं सरळ रेषेत चेंडू विसावणार आणि पाहता पाहता चेंडूनं वेध घेतला 4 धावांचा. 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत धावा एक काळ असा होता त्या काळात विजय बागायतकर माझ्या बरोबरीनं शंकर घारे त्यानंतर समीर पांढरे अशोक नाईक आणि मी स्वतः राजा समन असं समीकरण जिल्हा स्तरावरती चालायचं. ते मित्रांनो आजही चालतं. पण त्यानंतर आमच्या पावलावरती पाऊल टाकत जय भोसले त्यानंतर श्याम वाक्कर प्रदीप देऊलकर असे कॉमेंटेटर उदयास आले आणि सध्याच्या घडीला ते लौकिक प्राप्त आहेत. मित्रांनो कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण भविष्य काळासाठी त्या नांदी ठरू शकतात. त्यातून प्रेरणा घेत युवा पिढी विकसित होण्याचा प्रयत्न दाखवतात आणि मित्रांनो नंतर असाध्य ते साध्य होतं. त्यासाठी विश्लेषणात ह्या सगळ्या गोष्टी मानताना खऱ्या अर्थाने आनंद मिळतो कॉमेंटेटर या नात्यानं. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा फावल्या वेळेत मी प्रयत्न करताना दिसतो. घणाघाती फलंदाजीचं प्रात्यक्षिक निश्चितच झेलात रूपांतर होऊ शकतं. पहिला गडी माघारी परततोय झेलचीच्या रूपात. एकंदरीत धाव संख्या झाली 29 धावांचा पाठलाग करताना 17 एका गड्याच्या मोबदल्यात. विजय तर मगाशी मी विश्लेषण करताना ज्या संकल्पना मांडल्या त्या निश्चितच मांडणं गरजेच्या असतात कारण फावल्या वेळेत त्या मांडल्यानंतर वातावरण पोषक बनतं आणि त्यासाठी कॉमेंटेटर असो खेळाडू असो त्यांनी त्या त्या काळात दिलेलं योगदान त्याचा उल्लेख करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच निश्चितच या ठिकाणी जय भोसले असो श्याम वाक्कर असो प्रदीप देऊलकर असो यांच्या बाबतीत जे विश्लेषण केलं ते निश्चितच युवा पिढीला प्रेरणादायी ठरणारं निश्चितच ठरणार आहे. नवीन फलंदाजाच्या रूपात सिंधुदुर्ग क्रिकेट जगतातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू आशिष शिरोडकर. मित्रांनो ज्या काळात साधन सुविधा नव्हत्या अशा खडतर कालखंडातून त्याने क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली परंतु मित्रांनो जिद्द चिकाटी एकाग्रता आणि मेहनत याचा संगम साधत त्यांनी लाजवाब क्रिकेट उच्च कोटी स्तरावरती नेऊन ठेवलं. 4 धावा फलकावरती आणि 4 धावांची धाव संख्या पुढे सरसावली. एकंदरीत 21 धावा. मित्रांनो औपचारिकता शिल्लक राहिली आहे विजयी पतावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी. त्यामुळे सामना एकतर्फी झालाय. त्यामुळे मधल्या फावल्या वेळेत काही सुखद आठवणींना उजाळा देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आशिषला लेदर खेळताना मी पाहिलंय टेनिस खेळताना पाहिलंय. एक दिलेरी दाखवणारा खेळाडू. त्यांनी अनेक खेळाडूंना लौकिकाचा मार्ग दाखवला. सध्याच्या घडीला ते लौकिक प्राप्त खेळाडू म्हणून गणले जातात. कॉमेंट्री कक्षाच्या समोर एक साधा सोपा झेल. हाराकारी करण्याची गरज नाही. सिंगल डबल घेऊन सुद्धा तुम्ही विजयावरती शिक्कामोर्तब करू शकता परंतु या ठिकाणी संयमातून तुम्ही बिखरत आहात आणि त्याचाच मोबदला तुम्हाला विकेट बहाल करून
मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. एकंदरीत दुसरा गडी माघारी परततोय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा 29 धावांचा पाठलाग करताना नेहरू देवतळे मैदानावरती साधना साबण या नावानं स्पर्धेचं आयोजन केलं जायचं. आणि जय भोसले, तुला खरं सांगू, सतत 4 वर्ष आशिष शिरोडकर मॅन ऑफ द सिरीज हा किताब पटकावण्यात यश संपादन करून गेला होता. आणि आशिषनं त्या 7-8 वर्षामध्ये साबणच विकत घेतले नव्हते, कारण पूर्ण वर्षाला पुरती लेवले साबण मॅन ऑफ द सिरीज पटकावणाऱ्या खेळाडूला देऊन त्याचा गौरव केला जायचा. त्या काळात मी, समीर पांढरे, अशोक नाईक त्या स्पर्धेचं समालोचन करायचो. आणि त्यामुळे आशिषला पाहिल्यानंतर तो काळ माझ्या नजरेसमोर उभा राहिला. 4 धावा आणि 4 धावांनिशी 25 धावांचा पल्ला गाठला येतो वेंगुर्ला संघानं. आशिषला अजूनही तुम्ही विचारलं तर त्या 7-8 वर्षामध्ये त्यांनी दुकानावर जाऊन कधीच साबण विकत घेतले नाहीत. इतका साबणांचा पुरवठा साधना साबण या स्पर्धेनं त्याला केला होता. मॅन ऑफ द सिरीज हा किताब देऊन सतत 4 वर्ष सातत्यानं मॅन ऑफ द सिरीज हा किताब पटकावणं म्हणजे केवढं सातत्य, त्यातच त्याचा खेळाचा दर्जा सिद्ध होतो. 27 धावा. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय कारण सामना एकतर्फी झालाय, त्यामुळे औपचारिकता बाकी आहेत. तोपर्यंत फावल्या वेळेत ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर मित्रांनो, अटीतटीचा सामना ज्यावेळी मैदानात होतो त्याला संघर्षमय क्रिकेट असं म्हटलं जातं. त्यावेळी किती चेंडू, किती धावा, किती विकेट गारद झालेत, किती षटकांच्या खेळाची सांगता व्हायची शिल्लक आहेत, किती षटकांचा खेळ या ठिकाणी पल्ला पार करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा उगवत्या शैलीत सादर करावा लागतो. एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 28 धावा. फक्त 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज आहे मकरंद अष्टपैलू खेळाडू आहे. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी सुद्धा करतो. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू 1 धावेत रूपांतर आणि 1 धावेनिशी विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. ते संघाचं नाव आहे वीर स्पोर्ट वेंगुर्ला. मित्रांनो, कॉमेंट्री कक्ष हा मान्यवरांच्या कक्षात आहे. कधीतरी मित्रांनो, उत्साही रसिक सुद्धा मान्यवरांच्या कक्षात येऊन बसतात आणि त्यावेळी